मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचं. असं थोडंसं वाकून बोलायला लागतं, मी खिडकीत कॅमेरा सेट केलेला आहे मोबाईल. तर आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, कारण सगळं सामान आपलं पॅक करून झालेलं आहे आणि ते सामान आता आपल्याला ठेवायचं आहे कंटेनरमध्ये. आता थोड्याच वेळात कंटेनर येईल मदतीसाठी. 3 मित्रांना सुद्धा आम्ही बोलवलेलं आहे, तर ते मित्रसुद्धा येतील अभिचे आमचे, आणि मग सगळं सामान आपण कंटेनरमध्ये भरूयात. तर आधी कंटेनर तुम्हाला मी दाखवते, जो की येईलच आता थोड्या वेळात. कंटेनर आलेला आहे आपला. 2 दिवस तरी हा आता आपल्या ड्राईव्हवेवर असेल. ते पार्क करणार आहेत आता ड्राईव्हवेवर. ते मागचा जो कंटेनर आहे ते ठेवणार आणि मग आपण 2-3 दिवसात सामान भरायचं. यू पॅक नावाची ही कंपनी आहे, त्यांचा हा कंटेनर आहे. रिवर्स घेऊन आता ते आपल्या ड्राईव्हवेवर पार्क करतात. रस्त्यावर ठेवलं असतं तर मग बाकी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास झाला असता आणि आम्हाला सुद्धा लांब पडलं असतं. त्यापेक्षा त्यांना म्हटलं पण तुम्ही ड्राईव्हवेवरच पार्क करा. खूप प्रयत्न केलेत त्यांनी, पण आपल्याला सामान ठेवताना पण आधी जरा मग त्या फांदीचा त्रास होऊ शकतो, बघायला लागेल. आता कंटेनर लागलेला आहे. आत काय काय सामान आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. यातली 10 फुटाची जागा आपली आहे. आता बघूयात, हळूहळू आपण यामध्ये सामान लावायला घेऊयात. खूपच मोठा कंटेनर आहे हा. हे पुढचं जाईल, मागचं फक्त ते जे एम्प्टी कंटेनर आहे तो आपल्यासाठी राहील. हे 3 जण आलेले आहेत आता. आम्ही त्यांना दाखवतोय कंटेनर वगैरे. त्याला एक शिडी दिली आहे बहुतेक त्यांनी आतमध्ये चढून सामान ठेवण्यासाठी. ते फिगर आउट करतात. ओ ओके, शिडी नाही आहे ती, तो हे रॅम्प असल्यासारखं आहे आणि त्याच्यावरून चढवायचं सामान. क्या बोल रहे हो? मी येऊ का खाली? नाही, तू बघतो तिकडनं. इकडनं विजिबिलिटी नाही. थोडं वरती येतो. हे सगळे आहेत म्हणून या सामान शिफ्टिंगला मला खूप मदत होतीये. तर तिकडे गेल्यावर पण बघावं लागेल की हे उतरवून घेताना पण 2-3 मदतीला लागतीलच. एकदम स्मॅश नको. एक मिनिट, मुझे बाहर आना. एक मिनिट. हळू ठेवा. आमचं शिफ्टिंग सुरू आहे तोपर्यंत ह्याचं सुरू आहे खेळायचं. म्हणजे त्याचा एक काही त्रास नाही आहे, ते एक बरं आहे. नाही तर येस, हे कोणी गिफ्ट दिलंय? नाही माहिती त्यांचं नाव. इथन आय गेस. इथन बिल्लूचा फ्रेंड आहे, हो की नाही? माझा फ्रेंड आहे and he'll be missing me. हो ना, बिल्लूला खूप मिस करेल तो. You'll miss me. फक्त तू आता एक काम कर, काका हे सगळं बाहेर नेत असताना ना मध्ये मध्ये करू नको, ओके? सोफ्याचा अर्धा भाग राहिलाय, तो पण आता बाहेर नेत आहेत. आणि बिल्बो हे स्पॅनिश मध्ये सांगू शकतो, हो की नाही? सांगा स्पॅनिश मध्ये. Auntie, auntie, sí, auntie, di. हेच स्पॅनिश आहे. अजून एक आमचे मित्र मदतीसाठी आलेत. आता तर 4-5 जण आहेत.
थांबा जवळ जाते. मला भीती काय येते पुढच्या साईडला असं स्टोरेज करतो. लाईट आहे ना, वेट कमी होईल. आठवण टाकायचं. अभी लेके आओ ना, लगा देते थोड़ा नीचे रखा. इथून हे बघा, बरं ठेवलं. इथून हे ट्रॉलीला होतं. असं फिरते. मी इकडून पकडतो. बाहेर गेलं की तिथून खाली घ्या फक्त. खूप जड आहे ते. खूप म्हणजे खूप. चांगलं उचललंय आम्ही. हा ठीक आहे. आता एकदा ते त्यात कपडे पण भरलेली आहेत ना, नाही असं काही नाही. त्यामुळं जड आहे. आता हे काय म्हणतात काय माहिती. हे बेड फ्रेम आणि डायनिंग टेबल हे हेवी गोष्टी मागे आहेत आणि हा आवीचा ऑफिसचा टेबल आहे निळा. मग कसं आता तिथं जागा कसं ते अजून थांब म्हणतात त्यात हे ठेवायचंय टूल्सचे ना ते. हां टूल्स सगळे झाल्यावर. असं वाटतं ठरवल्यापेक्षा खूप लवकर सगळं सामान लावून होईल. मला वाटलेलं संध्याकाळ होतीये की काय, पण नाही. बरंचसं सामान आता गेलं, पण आतमध्ये आता थोडे बॉक्सेस राहिलेत. हेवी गोष्टी काय काय राहिलेत, जसं की डायनिंग टेबल, त्यानंतर आवीचा टेबल, ऑफिसचा बेड फ्रेम. मॅट्रेस आम्ही नेऊ शकत नाही कारण ती कस्टम क्लिअर वगैरे करून घ्यावं लागतं. मग त्या सगळ्या भानगडी करण्यापेक्षा असं वाटतं मॅट्रेस तिथे गेल्यावर नवीनच घेता येईल, म्हणून इथून आम्ही गादी नाही घेऊन जाणार आहोत. सगळे बॉक्स आहेत ना फर्म आहे, त्यामुळे जरी एखाद्या बॉक्सवर जड झालं ना काय. आतमध्ये अरेंज करणं पण मोठं काम आहे कारण सगळं व्यवस्थित अरेंज करावं लागतंय. मॅक्झिमम सामान आपलं आता लावून झालेलं आहे. थोडेफार बॉक्सेस राहिले 4-5. त्याचा एकदम ओरिजिनल पॅकेज आहे. हे सगळे असल्यामुळं ना खूप पटापट झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी. त्याला रॅप करून टाकायची स्क्रीनवर. त्याला असं उभं करून त्याला रॅप करून टाका, म्हणजे हलणार नाही, पडणार नाही, काही होणार नाही त्याला. तेव्हाच्या बॉक्सला लावलं तर स्क्रीन 2 आणि आपल्याकडे ते कुशन पण आहे ना, ते पण लावते. ते लावून पॅक करून टाकायचं. ठेवा इथंच ठेवा हे ते कुशन आणि सगळे सामान. ठीक आहे, आपण हा, तसं करू. 2 कुशनच्या मध्ये एक असतं. हा. बीच में कहीं तो फॉल्ट मिलेगा नहीं. बिल्वाचा हॉवर बोर्ड ना हा. ह्यात बरंच काय काय सगळ्यावर लेबलिंग केल्यामुळे ते एक बरं पडेल. घेऊ काय हे? हो हो घेऊ शकता. कोपऱ्यातलं गेलं ना. हे बघ हे पण जाईल सगळं, फक्त ऑफिसचं झालं की. झालं आता ऑलमोस्ट झालं, फक्त ऑफिसचं तो बघायला गेलाय. मोकळगिरी छान वाटतंय. कसलं भारी वाटतं. इथले राहिलं तरी पण सामान बघायचं काय काय आहे इथे. हा मी कात्री कुठे ठेवली ह्याच आहे का बघा. इथं होत्या. सगळं एकत्र ठेवलं ना. नाही हे पण झालंय. सॉरी हे झालं ना, हे राहिलं. हा त्या ऑफिसचं खाली बघायला गेला काय झालं काय माहिती. नाही काही गरज नाही, त्याच्यात कुशन आहे वर. अमरदादा, गोरक्षदादा, मोहन, सूरज हे सगळे आमचे मित्र आहेत मदतीला, म्हणून हे शिफ्टिंग खरं तर आज
शक्य झालेलं आहे. आणि हे सगळे असल्यामुळेच मिनेसोटा आम्हाला खूप आवडायचं, कारण मी जसं नेहमी म्हणते, ठिकाण मॅटर करत नाही, तुमच्यासोबत जी माणसं असतात ना ती मॅटर करतात, त्यांच्यामुळं ती जागा जास्त सुंदर होते. आणि मिनेसोटाच्या बाबतीत आमचं तसंच होतं की कितीही वाईट वातावरण असलं तरी या सगळ्यांमुळं मिनेसोटा खूप आवडायचं, अजूनही आवडतं, कायम आवडत राहील. या सगळ्यांना अक्षरशः जितकं थँक्यू म्हणावं ना तितकं कमी आहे. तरीसुद्धा एकदा मनापासून खूप थँक्यू सगळ्यांना. सगळं करून झालेलं आहे. इथं केवढा पसारा दिसत होता. आता हे जे इथं सामान राहिलेलं आहे हे सगळं पॅकेजिंग मटेरियल जे राहिलं होतं ते, पुन्हा जे मूविंगसाठी आणले होते असे व्हील्सचे सरफेसेस ते, या दोऱ्या, अशा काही गोष्टी राहिलेल्या आहेत. हे सगळं शेवटी एका बॉक्समध्ये ठेवून ते पुढच्या पुढं ठेवणार आहेत. म्हणजे जेव्हा कंटेनर येईल तेव्हा तो बॉक्स काढायचा, त्यातलं हे सगळं सामान काढायचं, म्हणजे सामान उतरवायला पण आम्हाला सोपं पडेल. सगळं झालं, रिकामं घर. पुढं काही नाही बोलता येणार मला. आपलं सामान लावून झालं की त्यांनी सांगितलेलं असं एक काय म्हणायचं त्याला, पार्टिशन सारखं त्यांनी दिलं की ते लावायचं आणि पॅक करायचं. मग याच्या पुढं त्यांचं सामान येणार. जस्ट आम्ही चेक करून बघतो. हा, हे नंतर तुम्ही ऍडजस्ट करून ते ऍडजस्ट करायचं दुसरं लावून. अजून एक 3 बॉक्स शेवटचे होतील, जे काही फटर राहिलेल्या गोष्टी, क्लिनिंग सप्लाय. आणि मी जसं म्हणाले तसं की ज्या एक कॅरियर वगैरे असले याचा एक बॉक्स होईल सगळ्याचा. साधारण 3 बॉक्स होतील छोटे. 2 बॉक्स राहिले आपले. आणि भरपूर जागा राहिली आहे. भरपूर आम्हाला वाटत होतं आम्हाला पुरेल की नाही, राहिली भरपूर जागा. हा कंटेनर चास्कातून आपल्या घरातून निघेल आणि मग व्हॅनकुव्हरमध्ये जाऊन पोहोचेल. तसं बघितलं तर 2500 किलोमीटरचं अंतर असलं तरी हा कंटेनर काही थेट जाणार नाही आहे. याच्यात बरीच जागा रिकामी आहे, त्यामुळं इतरही कोणाकोणाचं सामान असेल तर याच्यामध्ये भरलं जाणार. आणि मग नॉर्थ डकोटा, मोंटाना, वॉशिंग्टन अशा सगळ्या राज्यातून प्रवास करत करत शेवटी हा व्हॅनकुव्हरला जाऊन पोहोचणार. तिथं त्यांच्या सेंटरमध्ये तो जाऊन थांबणार. मग त्यांच्या सेंटरमध्ये जाऊन आपल्याला आपलं सामान घ्यावं लागणार आणि त्याआधी आपल्याला व्हॅनकुव्हरमध्ये घरसुद्धा बघून ठेवावं लागणार. त्या प्रक्रियेत आता आम्ही आहोत. कंटेनरमध्ये सामान तर सगळं भरून झालेलं आहे. आणि आता या आमच्या फायनल बॅग्स ज्या आमच्यासोबत, म्हणजे केबिन बॅग्स ज्या आमच्यासोबत असणार आहेत, तर या 6 बॅग्स आहेत. आणि त्याच्यामध्ये कमीत कमी सामान आपल्याला घेऊन जाता येणार आहे. आणि हा जो कंटेनर आहे तर तो 10 दिवसानंतर तिकडे पोहोचणार आहे. तर तोपर्यंत मॅनेज करता येईल एवढंच सामान आम्ही या बॅग्समध्ये घेतोय. आता या बॅग्स मी पॅक करायला घेते. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. बाय.